नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अडचणीत असलेल्या आणि तातडीच्या मदतीची गरज असलेल्या महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या 117 स्थानकातील फलाटांवर आता पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे। मुंबई विभागामध्ये सर्वप्रथम भायखळा स्थानकामध्ये हे बटन कार्यान्वित करण्यात आलेले आहे। महिलांसह सर्वच रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी सध्या नाविन्यपूर्ण उपायांची चाचपणी करण्यात येते। रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅक यंत्रणा बसवल्यानंतर आता फलाटांवर पॅनिक बटन कार्यान्वित करण्यात येणार आहे। 117 रेल्वे स्थानकातील प्रत्येक फलाटावर 2 पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे। यापैकी 70 रेल्वे स्थानके मुंबईतील आहे आणि भायखळा रेल्वे स्थानकामध्ये फलाट क्रमांक 1 वर महिला डबा येणाऱ्या ठिकाणी हे बटन कार्यान्वित करण्यात आलेले आहे। फलाटाच्या सीएसएमटी कडील बाजू आणि ठाण्याकडील बाजूला प्रत्येकी एक बटन आहे। बटन दाबताच तेथील सीसीटीव्ही कॅमेरा संबंधित व्यक्तीला हेरून त्याची हालचाल टिपतो आणि तसेच याची माहिती स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयासह रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला मिळते, असं रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी भायखळा स्टेशनवरून घेतलेला आढावा आपण पाहूयात। मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। महिलांच्या सुरक्षतेसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईतील 117 रेल्वे स्थानकांवर जे आहे महिलांसाठी पॅनिक बटन यंत्रणा जी आहे ती लावण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे मुंबईतील भायखळा या स्थानकावर। आता आपण आहोत मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकावर, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आपण आहोत आणि आपण माझ्या बाजूला बघू शकता हेच ते पॅनिक बटन आहे। महिलांना कुठल्याही प्रकारची समस्या आली किंवा कुठल्याही प्रकारची अडचण आली तर 24 तासासाठी हे जे आहे पॅनिक बटन सुरू असणार आहे। हे जे पॅनिक बटन आहे हे इथे एकदम असं दाबलं की याच्यानंतर मोठ्याने अलार्म वाजणार आणि अलार्म वाजल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत त्याच्यामध्ये सर्व माणसांच्या आणि सर्व गोष्टींच्या हालचाली ज्या आहेत कैद होणार आहे। मध्य रेल्वेकडनं हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचा फायदा महिलांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। पाहायला गेलं तर यावर्षी सुद्धा अनेक अशा घटना घडल्या ज्यामुळे महिलांना रेल्वेमध्ये आणि रेल्वे प्रवास करताना त्रास सुद्धा झालेला आहे। 117 स्थानकांवर हे पॅनिक बटन जे आहे लावण्यात येणार आहे आणि भायखळामध्ये याची सुरुवात झाली आहे। 31 मार्च पर्यंत जे आहे रेल्वे मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर हे पॅनिक बटन जे आहे ते लावण्यात येणार आहे। सीएसटी कडे जाणाऱ्या कोपऱ्यावर आणि ठाण्याकडे जाणाऱ्या दिशेने जे आहे हे पॅनिक बटन असणार आहे। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर कशी आहे पॅनिक बटन यंत्रणा पाहूयात। फलाटाच्या दोन्ही दिशांना पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे। महिला डब्यासमोर सहज दिसणाऱ्या ठिकाणी हे बटन बसवण्यात येणार आहे। बटन दाबताच अलार्म सुरू होऊन लाल दिवा पेटेल। फलाटावरील सीसीटीव्ही संबंधित प्रवाशाला टिपणार आहे। आरपीएफ आणि नियंत्रण कक्षापर्यंत ही माहिती पोहोचेल। तर मध्य रेल्वे प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी इमर्जन्सी पॅनिक बटन बसवण्याची सुरुवात झालेली आहे। याच संदर्भात मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे काय म्हणतात पाहूयात। महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे, आरपीएफ, जीआरपी, राज्य प्रशासन संयुक्तरित्या नेहमीच गंभीररित्या आम्ही विचार करत आलेलो आहोत। तर आतापर्यंत आम्ही लोकल ट्रेनचे जे महिला कोचेस आहेत त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि टॉकबॅक सिस्टीम पण लावलेली आहे। जसं इमर्जन्सीमध्ये ते ट्रेन मॅनेजर्स पण बोलू शकतील। त्याचाच एक पुढचा एक भाग म्हणून पॅनिक बटन्स आम्ही लावतोय। रेलटेल ऑर्गनायझेशन जी आहे, आमची रेल्वेचीच एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मध्य रेल्वे आम्ही 117 स्टेशन जे मध्य रेल्वेचे पूर्ण 5 डिव्हिजन आहेत, मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे, त्या 5 डिव्हिजनवर हे 117 स्थानके आम्ही निवडलेली आहेत महत्त्वाची आणि तिथे हे बटन पॅनिक बटन लावण्याचं काम सुरू आहे। तर जवळपास हे महत्त्वाच्या प्रत्येक स्टेशनच्या महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकी प्लॅटफॉर्मवर हे 2 पॅनिक बटन असे असतील हे आणि हे जवळपास पुढच्या एखाद्या वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे।
आणि ह्यामध्ये स्वरूप असं असेल की कुठलेही प्रवासी जे आहेत ते पॅनिक बटन दाबल्यानंतर तिथे स्टेशनवर CCTV तर लागलेले आहेतच. त्या CCTV आणि ते पॅनिक बटनचे जे अलर्ट आहेत, ते अलार्म्स आहेत, ते जे कंट्रोल रूम आहे, जसं मुंबई डिव्हिजनची कंट्रोल रूम CSMTला आहे, पूर्ण डिव्हिजनची, आणि प्रत्येक स्टेशनला सुद्धा कंट्रोल रूम आहेत RPFचे. ते जे 24/7 जो स्टाफ इथे बसलेला आहे कंट्रोल रूममध्ये RPFचा, त्यांना तो अलर्ट जाईल. तर ते सुरुवातीला ते CCTV कॅमेऱ्याद्वारे चेक करतील की काय अनयुज्युअल आहे किंवा काही घटना काही आहे का तिथे, की पॅनिक बटन ज्यामुळे प्रवासी दाबतायत. आणि जो नियरबाय स्टाफ असेल RPFचा, गस्त लावणारा, पेट्रोलिंगचा किंवा आजूबाजूच्या स्टेशनचा, त्यांना ते लगेच अलर्ट करतील कंट्रोल रूमद्वारे की आपण ह्या XYZ स्टेशनवर जाऊन तिथे अटेंड करा. आणि ही एक 24/7 सिस्टम राहील. आणि ह्याद्वारे आमचा प्रयत्न राहील की ज्या काही प्रवाशांच्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवू. तर लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा आणि CCTV यंत्रणा याआधीच कार्यान्वित केलेली आहे. सध्या 771 महिला डब्यांपैकी 512 डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणा सुरू झाली आहे आणि 421 डब्यांमध्ये CCTV सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थात 31 मार्च 2024 पर्यंत टॉकबॅक आणि CCTV यंत्रणा सर्व डब्यांमध्ये कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. तर रेल्वे ट्रेनमध्ये बसवलेल्या या टॉकबॅक यंत्रणा आणि CCTV कॅमेऱ्यांसंदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी. पाहूयात. मध्य रेल्वेकडनं महिला सुरक्षतेसाठी मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला असा की महिलांसाठी इमर्जन्सीमध्ये टॉकबॅक सुविधा जी आहे ती घेण्यात आलेली आहे. हीच ती मशीन आहे, टॉकबॅक मशीन असं याला नाव देण्यात आलेलं आहे. समजा महिलांना कुठलाही त्रास झाला तर कॉल बटन जी आहे लेफ्ट साईडची ही दाबायची. त्याच्यानंतर तुमचं जे थेट बोलणं जे आहे मोटरमॅनशी, तुमच्या लोकलच्या मोटरमॅनशी होणार आहे आणि कुठलीही समस्या आहे ती तुम्हाला इथे शेअर करण्यात येणार आहे. आणि सोबतच इथे वरती स्पीकर दिलेला आहे, म्हणजे मोटरमॅनला काही बोलायचं असेल तर ते तुम्हाला इथून ऐकण्यात येणार आहे. बघायला गेलं तर मुंबईमध्ये 771 लोकल आहेत आणि 771 लोकांमधनं 512 लोकलमध्ये ही टॉकबॅक सुविधा जी आहे ती लावण्यात आली आहे. सोबत आपण बघू शकतो टॉकबॅक सुविधा सोबत CCTV कॅमेरे जे आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले आहेत. म्हणजे पूर्ण जी यंत्रणा जी आहे, आधुनिक यंत्रणा टॉकबॅकची असेल, CCTVची असेल, ती मध्य रेल्वेकडनं जी आहे लावण्यात आलेली आहे मुंबई मध्य रेल्वेसाठी. बघायला गेलं तर काही वेळापासून महिलांची सुरक्षावर प्रश्न निर्माण होत होते, पण आता अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा टॉकबॅक असो, CCTV असो, याचा वापर जो आहे लोकलमध्ये होत आहे. मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. महिला सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना यावेळेस करण्यात येत आहे, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. बऱ्याचदा रात्री ट्रेनमध्ये असलेले पोलीस हे मधल्याच कुठल्या तरी स्टेशनवर उतरतात आणि त्या पुढे महिलांना असुरक्षित वाटतं. अशावेळी महिलांना असुरक्षित वाटतं आणि जर याच वेळेस नेमकी कोणी ट्रेनमध्ये चढलं तर काय होईल हा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. महिलांच्या शेजारीच असलेल्या दिव्यांग डब्यातून तर महिलांना नेहमीच वाईट अनुभव येत असतात. या डब्यामध्ये बऱ्याचदा मद्यधुंद अवस्थेतील माणसं असतात आणि जे त्या डब्यामध्ये मुद्दाम बसतात, कारण की विकलांग डबा आणि त्याच्याच अगदी शेजारी फक्त एक जाळी लावलेली असते मध्ये, तिथे महिलांचा डबा असतो आणि याच डब्याच्या शेजारी बसून महिलांना अश्लील हावभाव करून महिलांना त्रास देण्याचं काम रात्रीच्या वेळी सुरू असतं. त्यामुळे इतक्या यंत्रणा राबवून सुद्धा त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे आताची टॉकबॅक सिस्टीम, कारण की महिलांच्या सुरक्षेसाठी ही टॉकबॅक सिस्टीम बसवण्यात आलेली आहे, मात्र ही सिस्टीम बसवण्यात आलेली आहे, ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे, हेच महिलांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. अनेक महिलांना या गोष्टीची कल्पनाच नाहीये की तो टॉकबॅक वापरायचा कसं. त्यामुळे प्रशासनाला या संदर्भात महिलांपर्यंत जनजागृती करणं, महिलांमध्ये जनजागृती करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आज हजारो महिला या लोकलने प्रवास करत असतात आणि दरवेळेस महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न हा उपस्थित होतो. पण रेल्वे शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. महिलांच्या सुरक्षतेसाठी पॅनिक बटन ही व्यवस्था प्रत्येक रेल्वे स्थानकावर करण्यात येणार आहे. मला असं वाटतं की ही महिलांच्या सुरक्षतेसाठी एक चांगली गोष्ट आहे, पण याचा
रेल्वे प्रशासनाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे की प्रत्येक स्थानकावर पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे. पण माझा इथे मुद्दा असा आहे की याची उपयोगिता किती असणार आहे, कारण याआधीही अशा प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या. टॉकबॅकची सुविधा दिलेली आहे, सीसीटीव्ही कॅमेरेज दिलेले आहेत लेडीज कंपार्टमेंटमध्ये, पण याची उपयोगिता कुठपर्यंत होणार आहे, उपयोग याचा कितभर होणार आहे. कारण कॅमेरेज आहेत ते दिसतात म्हणून ते दिसण्यात येतात बायकांना त्या डब्यांमध्ये. टॉकबॅकची सुविधा अजूनही बायकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे हे पॅनिक बटनही जे बसवण्यात येणार आहे ते बायकांपर्यंत नेहमी पोहोचतंय का, खरं तर पोहोचतंय का, त्याचा उपयोग कसा करायचा, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे आणि पुढे काय केलं जाणार आहे, या सगळ्या बाबतीत खरं तर अगोदर जनजागरूकता करणं गरजेचं आहे. हे लोकांना आधी कळलं पाहिजे. हे पॅनिक बटन ही सुविधा कसं वापरात येणार आहे, कसं कार्यरत असणार आहे आणि त्यानंतर बायका याचा उपयोग करू शकतील. पण दुसरा मुद्दा असाही होतो की त्या पॅनिक बटन सुविधेमध्ये असं सांगितलं जातंय की त्या पॅनिक बटन दाबल्यानंतर ते एक अलार्म वाजेल आणि मग सीसीटीव्हीत काय जर दुर्घटना घडत असेल स्थानकादरम्यान तर ते चित्रित होईल. पण असं होत असताना गर्दीच्या वेळी काय, गर्दीच्या वेळीचा मुद्दा थोडासा लक्षात इथे येत नाहीये. गर्दीच्या वेळी नेमका आरोपी कसा पकडला जाणार आहे यावर काय उत्तर असेल, तर या सगळ्या बाबींचा विचार करून मग ज्या ठिकाणी ज्या रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे ते बसवण्याआधी या बाबींचाही विचार करण्यात यावा. बुलेटिनमध्ये घेतो एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा जय महाराष्ट्र.